हे मदत करायला आलेला माणूस बघा, मला मित्रांनो मदत करायला आलाय. ठेव तिकडे. रेडी झालेले, जे रेडी नाही झाले त्यांना आम्ही घेणार नाहीये. सो बर्थडे वाले रेडी झाले. हॅपी बर्थडे टू यू. झालंय डन. ही आहे बर्थडे बॉल, बर्थडे गर्ल. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी निशांत आणि ही कलाश्री माझी बहीण तुमचं मनापासून स्वागत करतो. पटकन आज मित्रांनो सकाळ सकाळी उठलो पण आंघोळ वगैरे काही केली नाही, फ्रेश झालो नाही मी, कारण मी आळशी आहे थोडा तिच्यासारखाच, म्हणून केलं नाही कारण मला काम करायचं आहे. सो जाऊया, आज ते काम आहे. ती मोडं जुनी होती, ती मोडं भरून भरून तुम्ही आता कंटाळा असाल मोठ्याचे व्हिडिओ बघून माझे. आज काय दाखवतो तुम्हाला, फक्त असं दाखवतो की केवढं काय राहिलं आहे. सो ते काम करायचं, चला जाऊया पटकन तेवढं काम करून घेऊया. मित्रांनो इथं भरायचे आहेत मोडं आपल्याला. हे बघू शकता इथं आता मी एक बुट्टे टाकले, अजून भरपूर टाकायचे, थोडी बाहेर राहिली ती भरला. बघितलं असेल मागच्या व्हिडिओत की खोपीत आम्ही टाकली होती, सो ही इथं टाकायची थोडी अजून. सो चला आणि पटपट टाकूया. हो मित्रांनो, आज आहे स्पेशल दिवस, बिकॉज आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये येईल हॅपी बर्थडे म्हणा. मी पण म्हटलंय सकाळ सकाळी उठून, तुम्ही पण म्हणा. बड्डे आहे, सो बघूया बड्डेची काय काय तयारी होते. आज बड्डे करायचं आहे आपल्याला, सो बड्डेची तयारी बघूया काय काय करायचं आहे. आधी काम करूया. मोठं भरायला लावले सकाळ सकाळी. हिला बड्डे दिवशी, स्वतःच्या बड्डे दिवशी बी थारा नाही, दुसऱ्यांना बी शांत व्हावं देत नाही, आपण बी राहत नाही माझी आई, काय सांगायचं. चला भरूया पटपट मोठं. सो फायनल मित्रांनो हे सगळं आपल्याला भरायचं आज. हे भरपूर आहे, थोडंसंच आहे ते आतमध्ये भरायचं आहे. हे टाकायचं आहे. बोल बसलेला आहे, मला मित्र भेटला, बोलूचं लागतं आहे, त्याचा वाढदिवस आहे आज. आले म्हणते तो यूट्यूबवर पण करताय, चांगले व्हिडिओ एडिट करताय, मग त्याच्याकडनं नॉलेज घेऊच थोडं तरी आपणास. तो यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे, इंस्टावर बनवत आहे, कळलं. त्याचे 5,000 सबस्क्रायबर आहेत, आपल्यापेक्षा तरी जास्तच आहेत. आले मट्टी त्याच्याकडनं नॉलेज घ्यायचं लागतं आहे. मग काय काय ते म्हणून पत्राला भरायचं, पण आत्ता भरणार नाही आहे, वाढले नाहीत मोठं, पाऊस आला म्हणून वल्ली झाली थोडी. सो आता फक्त ही पगवून टाकतो, म्हणजे आम्हाला सुकवायला बरी, सुकली की संध्याकाळी भरून टाकायची. चला पगूया. सो मित्रांनो आहे दाता, मग आता दाताने भरलेला. त्या पाठीमागे खाली लोखंडीच्या सळ्या आहेत थोड्या थोड्या. सो यानं पगायचं आहे मला, ह्यानं भरपूर वेळ लागत नाही, लवकर पगवत आहे. असं ओढून खाली पगळलं की कामं पटापट होतात. बघता तुम्ही सुंदर अशी पगळून घ्यायची बाहेर, थोडी सगळी पगायची आपल्याला, कारण ती वाळली पाहिजे पटपट. सो म्हणजे नंतर फटाफट फटाफट भरता येतील. सो अशी खाली पाडून भरूया पटपट. सो मी पटपट भरतो, तुम्ही काय नका करू, कमेंट करा चांगल्या चांगल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली मित्रांनो ते काम काय झालं नाही, बिकॉज मोठं सगळे वल्ले आहेत, 2 दिवस पाऊस पडला होता. सो मी पगवून ठेवलं आता फक्त. मम्मी म्हटली की ओली मोठं भरू नका, सो पगवून ठेवलं आता, उन्हानं वाळतील. सो संध्याकाळी भरायची. सो आता मी फ्रेश होतो पटकन, इथं आंघोळ करून आलेलं आहे, मी करून होतो जाऊन. आता चला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. मी रेडी पण झालो, एकदम चकचकीत तयार झालं, आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झाले. सो आता जेवतो, मला लागली भूक. सो चला जेवूया. जेवून झालं की मला चंदगडला पण जायचं आहे. सो बघू काय काय होतं आहे. कलाश्री माझ्यावर मित्रांनो रुसली आहे आमची वारकी, सो तिला पण पहिला मला बनवायचं आहे. सो चला बघूया कसं काय काय होतं आहे. जेवतो आधी पहिला. मित्रांनो मी तयार झालो आहे जायसाठी चंदगडला. मस्तपैकी आत्याला वगैरे आणायचं आहे आणि केक पण घेऊन यायचा मला येताना. मम्मीचा आज माझ्या वाढदिवस आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. सो असंच काहीचं साधे कपडे घातलेत. सो गाडी घेऊन आता निघतो चंदगडला जायसाठी, आणि मग आत्याला पण घेतो तिच्या गावी जाऊन, आणि त्याच्यानंतर केक पण घ्यायचा बेकरीतून. सो चला जाऊया. सो फायनली मित्रांनो गाडीत आम्ही बसलो आहे, आत्ता जातो चंदगडला, बिकॉज लय वेळ झाला आहे मला जायला, खूपच वेळ झाला, कारण काका आमचा गाडी घेऊन गेला होता. सो मला गाडी नव्हती माझ्याकडे. सो आत्ता गाडी आली. चला त्या काकी यायची एक वाट बघतोय, त्या माझ्यासोबत येणार आहेत. सो त्या आल्या की मग निघेन आता मी. चला जाऊया. आत्यांच्या घरी पोचलो, हे आमच्या आत्यांचं घर. त्यांच्या घरात जाऊया. हे आत्याचं कार्ट आहे आमचा, बघा आतमध्ये दिसते मोठं मोठं एवढंसं. फायनली आत्यांच्या घरी पोचलो आहे. सो आता आत्याला घेतो, आवरतो आणि निघतो पटकन, परत घरी जायचं आहे. जाताना केक पण घेऊन यायचा बेकरीतून. चला मित्रांनो मध्येच एक ब्रेक घेतला, म्हणजे आमच्या काकाच्या गोळ्या आणायच्या होत्या. सो काकाच्या गोळ्या आणण्यासाठी गेलो मेडिकलमध्ये, आणि त्याच्या गोळ्या घेतल्या. ह्या गोळ्या आहेत त्या BP शुगरच्या गोळ्या. सो गोळ्या घेऊन आम्ही निघालो आता बेकरीत केक आणायसाठी. ऑर्डर ही आहे बेकरी. सो केक घेऊया आतमध्ये जाऊन पटकन. दिस इज माय ब्रदर. चला केक घेऊया पटकन. हाय केक. सो थांबा केक घेऊया पटकन, 5 मिनटं. केक आणण्यासाठी वरती गेला, आता बघू केक घेऊन कधी येतात. वेटिंग फॉर केक.
भाऊ कधी येतात केक घेऊन. मित्रांनो केक मला मिळालेला आहे. हे फॉलो बॅकसाठी रडायला लागले. मी केक घेतोय, बऱ्याच वेळानंतर मिळाला आहे. सो बघू, नाव टाकून घेतो जर आई म्हणून याच्यावर. मित्रांनो केक घेतलेला आहे. हे बघू सध्या केक घेतलेला माणूस आमचं. सो चला आता गाडीकडे जाऊया. केक घेऊन झालेला आहे. मित्रांनो घरी पोचलो आहे आणि आता जाऊया घरात. केक आणलाय, केक ठेवलाय बघूया फ्रीजमध्ये. कलाश्री केक फ्रीजमध्ये ठेवलेस? केक फ्रीजमध्ये ठेवलेस काय? डिक्की मारतो मी. अरे काच वरती येऊच नाही. थांब एक मिनिट. एक काच वरती राहिली मित्रांनो. फ्रीजर मध्ये ठेव बाळावरती. थांब मी आलो. थांब एक मिनिट आलो मी. फायनल मित्रांनो किती गडबड झाली बघू शकता. हा डिक्की मारूया. अशोक बाबा थांब, मला गाडी काढूची लागतली. मशीद आत्ताला कुठनं? होय ट्रॅक्टर आहे इथे. थांब, साईडनं जागा हाय. थांबा एक मिनिट. इकडे सो गाडी जराशी इकडे लाय आपण जराशी गाडी. काय ऋतू बरोबर आहे का नाही? आलो थांब. हो आलो. चला पहिला केक फ्रीजमध्ये ठेवून. इम्पॉर्टंट काम ते आहे. ठेवायचं काम झालेलं आहे. सो केकाचं पण काम पिक करा. ह्या बाईनं आमचा केक ठेवलेला आहे आतमध्ये व्यवस्थित. स्वतः मी गाडी ठेवतो, जाऊन व्यवस्थित लावतो. चला पटकन घरात जाऊया. मित्रांनो घरी आलेलं आहे. हे बघा आमचं पात्र, म्हणजे माझा भाऊ, आत्याचा मुलगा माझा. हे थांबले. हे मावशीची कार्टी. सो चला चेंज करूया. थोडं काय काम आहे मोठं भरायचे ते भरूया. आता शूज धुवायचे पहिला तर मला आज. सो ते काम करूया इम्पॉर्टंट. तो आज मित्रांनो शूज घाण आहेत. उद्या लग्न वगैरे तो शूज मला पुसायचे. तो शूज इथं खाली आहे. हे काढले शूज इथं आहेत. अजून एक आहेत पण ते पण धुवू काही नको काही ना. एकच धुतो असं वाटायला लागले, पण ठीक आहे. पण काढून बघतो. हे खूप जरा जास्त घाण आहेत. सो हे शूज मला धुवायचे आहेत. पंखा पण बंद केला. पंखा चालू कर, गरम होतं आहे मरणाचं. सो माझ्याकडे एक शू क्लिनिंग किट आहे. त्या किटनं मी धुतो शू. स्नीकर ब्रँडचा आहे तो. मी ब्रँडचं नाव ऐकलं असेलच भरपूर जणांनी, कारण खूप फेमस आहे तो. शार्क टाईममध्ये बनवला होता. सो चांगला प्रोडक्ट आहे त्यांचा. खूप चांगलं क्लीन होतं. सो चला क्लीन करूया पटकन. मित्रांनो हे आहे ते शू क्लिनिंग किट स्नेकेअर ब्रँडचं. 6-in-1 कॉम्बो मी मागवला होता. सो ह्यानं आता पुसून घेऊया. हे बघू त्याच्यामध्ये एक मायक्रोफायबर क्लोथ येतो. हा एक स्प्रे येतो, लिक्विड स्प्रे, ज्याला शूज धुवायचे असतात. आणि बऱ्यापैकी संपला आहे माझा ऑलमोस्ट. हा एक कोट येतो. त्याच्यानंतर हा वेट हे काढूयाच हे अडकते खूप. हा एक ब्रश येतो. अजून पण 2-3 ब्रश आहेत. आणि हे लिक्विड येतं. सो मी लिक्विडनं नाही, मी यांना पुसून घेणार आहे स्प्रेनं. लिक्विडनं नंतर घेऊ. सो हे आता ठेवूया इथंच पटकन. आत ठेवूया. हे घेऊया दोन्ही. हे काढलं, याच्यात टाकलं. हे वालं अडकलं थोडंसं, याच्यात टाकूया. चला आता पटापट मी क्लीन करतो. तुम्ही क्लीन करताना बघून काय करणार आहे तुम्ही? सो तुम्ही कमेंट करा. तुम्हाला हे हवं असेल तर नक्की घ्या. तुम्हीच जाऊन. फायनली मित्रांनो शूज एकदम कडकडीत क्लीन झाले आहेत बघू शकता. आता उद्या लग्नाला घालायला काही प्रॉब्लेम नाही. सो आता पहिला जाऊन मोठं भरूया आणि जिथे इस्त्रो लावायचा तो पण लावूया. सो शूज ठेवतो आता आतमध्ये इथून. फायनली मित्रांनो इस्त्रो पण लावलेला आहे. कडकमध्ये इस्त्रो लावला आहे. सो आता मोठं भरायला जाऊया पटकन. ही बिनकामाची सायकल चालवत आहे. काय कामाला येणं झालं ही मुलगी. आणि हे इथं क्रिकेट खेळत आहे. सगळं सोडून हे बघ, हे लहान झालं आहे आमचं बारकं. काय सांगणार. हा रोहित शर्मा फॅन क्लबचे मेंबर आहे ते, म्हणून तिकडे क्रिकेट. हे त्याच्यावरचा फॅन क्लब म्हणून क्रिकेट खेळत आहेत. ह्यो पण एक डॅम्बेज डाकू. आपल्याला भरायचे सगळे मोठं. चला पटापट ती मोठं भरूया पटकन. बडव त्याला RCB वाल्यासनी. हवी ओनली मुंबई, बट RCB पण चांगली आहे. असू देत, टीम चांगली आहे. सो चला पटापट हे भरूया. ही काम संपलत नाही लवकर. कधी सपायचं काय माहीत. मोठं भरून खोपीत भरले, आता घरात भरायला पाहिजेत. पटकन सपवतो पटकन आणि मग तुम्हाला भेटतो मी. मदत करायला आलेला माणूस बघा मला मित्रांनो, मदत करायला आलाय. ठेव तिकडे, ठेव की रे तिकडे, तिकडे ठेव. हे मला एवढं म्हणतात मित्रांनो. मला भरायचं आलेलं आहे बऱ्यापैकी मित्रांनो. बघा इथून सगळं हे क्लिअर केलं. हे सगळं आहे. आता कंटाळा आलाय, पण 6:30 वाजलेत. हळदीला पण जायचं आहे आणि मम्मीचा वाढदिवस पण करायचा आहे. सो चला जाऊया. बॉल नाही सापडला.
चला बघूया नंतर. हे गप. कामं झाले आहेत आणि मी रेडी पण झालो बिकॉज माझ्या आईचा वाढदिवस करायचा आहे. माझ्या आईचा बर्थडे आहे. सो एक्साइटमेंट. भरपूर लोक आलेत, आमची सगळी गँग आले आत्यांची वगैरे सगळी. आणि पण लाईट गेले. सो बर्थडे करायला लाईटच नाही आहे. हे काही कार्टून्स पण आले आहेत बर्थडे करायसाठी. हे आंघोळ केलं नाही अजून पण. आणि हे पण नाही आहे. मोठे काय डोंगराचे मोठे ते काय मोठे नाही वगैरे काय मोठे नाही ते लहानच आहेत अजून माझ्यापेक्षा. सो चला माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. सो बर्थडे करायचा आहे. माझ्या मम्मीचं आवडलं काय बघू आणि मग बर्थडे करू मस्तपैकी सेलिब्रेशन. पण लाईट येऊ द्या आधी. केक आहे तसा आहे हे बघून खुश आनंद झाला मला. केक आहे तसा आहे. मम्मी तयार झाले ना? काय तयार झालं नाही? हॅलो उगाच आणला मी लवकर. मग आली नाही उगाच आणला. ते पण कसं जायचं. तो केक बघू शकतो. हा आहे केक. हा आहे केक. तो असा केक आहे. तो ठेवताना त्याने तुझ्या चुकीचा ठेवली थोडासा. तसा नाही ग. तिकडे परत तिकडे कर केक. तिकडे कर पटकन. असा फिरव केक. ए कॉन्टॅक्ट हे पण आला. इकडे बसणार ना मम्मी. मम्मी ये पटकन. हे चला बाहेर चला सगळी. बाहेर चला बाहेर चला. कोण आहे घरात? सगळे बाहेर चला. कोण नाही. चला बर्थडे सेलिब्रेट करूया मित्रांनो पटकन. ताई माझी तयार होणे होते. आरती तयार करते. आरती तयार कर. आरती तयार करूचं काम कर. काय काम नको तुला कर. आरती तयार करूचं काम कर पटकन. चला मित्रांनो बर्थडे करूया आता पटकन. सेलिब्रेशन करायला आलेली माणसं बघा. हे जिचा बर्थडे आहे तिचे वडील. ही कोण माहित नाही. ही आहे आमची. नाही नाही तिच्याकडे नाव ठेवायला पाहिजे. तुम्ही कशाला बघायला पाहिजे. ते बरोबर आहे. आईच बघणार. आम्ही नाही ऐकायचं असते. आईच बघणार सदा. मम्मी मम्मी केक वितळ त्याला ये लवकर. खिडकी बंद करा. साऊंड मध्ये कन्फ्युजन होत आहे आमच्या. कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे? आवाज येत आहे ना. कोणाचा बर्थडे आहे? आईचा. कुठल्या? आई कुठे आहे? रेडी झालेले आहे. जे रेडी नाही झाले त्यांना आम्ही घेणार नाहीये. सो बर्थडे वाले रेडी झाले त्या पटकन. बर्थडे वाल्याला पावडरचा डबा पाहिजे. पावडरचा डबा द्या बर्थडे वालीला. हे घे लवकर लाव पावडर. चांगली दिसतेच आहे. पटकन लाव. मग काय तर रूम हे बघा व्हिडिओ कॉलवर बर्थडे सेलिब्रेशन. तोंड लपू नकोस. लय फेमस झालेस ऑलरेडी. तोंड लपूची गरज नाही तुला. हो या लवकर. आली मम्मी. चला पटकन या. वेळ नाही. लवकर सेलिब्रेट करायचं आहे. येईनात. बाहेर लई साऊंड आहे. कॉपीराईट स्ट्राईक पडेल माझ्या चॅनलवर. चला लवकर पण लावा. चला पटपट लावा. वेळ नाही आपल्याकडे. लवकर लवकर लावा. ए फोटोग्राफर फोटो काढ पटपट. निशान डिस्टर्बन्स नो मध्ये आहे सध्या. कमर पटकन कर. तथाच तू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू आई. हॅपी बर्थडे टू यू. हे थांबा. कॉन्टेंट पाहिजे ना यार. सगळे एवढे चांगले फ्रेम मध्ये दिसत आहेत. हे इकडे बिना फ्रेमचे बसले आहेत. हे चांगले दिसत आहेत फ्रेम मध्ये. बर्थडे सेलिब्रेशन झालंय डन. ही आहे बर्थडे बॉल. बर्थडे गर्ल. तो बर्थडे बॉय म्हणतात. ठीक मेल कॉन्टेंट आमचा तो. बर्थडे बॉय म्हणतोय याड. बर्थडे गर्ल नॉट बर्थडे बॉय. बर्थडे गर्ल असते. हसते काय बर्थडे गर्ल. एक कलर घेऊन एक. सो फायनली मित्रांनो बर्थडे डन झालेला आहे. आता हळदीला जायचं आहे. सो चला बर्थडे करून झालेला आहे. मम्मीचा मस्त सेलिब्रेशन झालंय कडक मध्ये एकदम. सो तो चला बर्थडे केक कट करूया. केक घेऊन या. केक कॉन्टेंट केक घेऊन या पटकन. केक कट करून सगळ्यांना द्यायचं आहे. खरं द्यायचं कशात ना ठेवायचं कुठे कट करायला? तिथेच ठेव. वरतीच कट करू. कट करणार का तू? बाई करतोच. तू करणार? हे वरचं खाऊया फक्त. घे का तुला दे तिला. केक पण माझा फेवरेट आहे. बटरस्कॉच फ्लेवर. ए भाभी भाभी
आम्या तो केक घेऊन तुला कट करतो सगळ्याच घरात गेला बघ केक जा जरा हेल्प कर सो बर्थडे डन आता जाऊया हळदीला केक खाऊया त्याच्या आधी माझा फेवरेट बटरस्कॉच फ्लेवर चला हळदीचा सेटअप लागलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं हळदीचे सगळे लोक गावडे वगैरे सगळे जमलेत सो आता थोड्या वेळात हळद सुरू होईल अजून हळद सुरू झाली नाहीये सो बघू आता हळद कधी सुरू होते हे पक्षताय पण अरे रे हे फुटलंच नाही यार हे फुटलं बघ खतरनाक हो कसले फटाके वाजतात पण फायनली हळद सुरू झाली होती मित्रांनो आणि आमच्याकडे बायका काहीतरी म्हणतात पण त्या काय म्हणतात ते मला माहित नाही म्हणजे मला एक्झॅक्ट असं ना आता सुद्धा आठवत नाही आणि ते बघत समोर नवरीचे वडील आई आणि नवरी पण बसली होती त्याच बाजूला आहे नवरी जरा असं झूम करू दाखवतो कधी माणसं आडवी येत होते सो मला नवरी दिसलीच नाही पहिला तर सो तुम्हाला पण दिसणार नाही मला दिसली नाही तर तुम्हाला कशी दिसेल हा पहिला तर सो इथं आहे नवरी जी आता ती आई उभी आहे ना तिथं ती बघा नवरी तुम्हाला आता जस्ट दिसली असेल ही होती आमची नवरी म्हणजे माझी भाची तिचं लग्न होतं म्हणजे तिची हळद होती आज सो तिला हळद आता लागलेली आहे फायनली चला आता काय एन्जॉय करूया बघू मी एन्जॉय करतोच तोपर्यंत तुम्ही हे काय म्हणतायत ते ऐका तुम्हाला आवड असेल तर कमेंट नक्की करायला विसरू नका मित्रांनो हळदी कुंड आलेला आहे रात्रीचे 12 वाजलेत सो आता झोपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय